काल प्रॉब्लेम असा झालेला, जे आपला माईक कॅमेराला कनेक्ट होते ते आपला ॲडॅप्टरच कोणीतरी चोरला. गाडी एका ठिकाणी पार्किंग लावलेली आणि ॲडॅप्टर आपल्या माईकलाच होता, हेल्मेटला, आणि ॲडॅप्टरच कोणीतरी चोरून न्यायला असा विषय झाला. त्याच्यामुळे जरा शूट नाही करू शकलो. येताना फक्त टाईमलॅप्स व्हिडिओज वगैरे केलेत पुढं हँडल बारला लावून, पण असं कॅमेरा प्रॉपर शूट नाही करू शकलो. आणि सकाळी पण जरा लेट उठलो, त्याच्यामुळं जरा गडबडीत आवरलं निघलो. अजून नाश्ता पण नाही केलेला, भूक लागली जाम. आता अहमदनगरला नाश्ता करणार आहे. उज्जैन ट्रिपचा आपला हा दुसरा डे. फर्स्ट डे आपला होम टू पुणे झाला. पुणेमध्ये स्टे केला मित्राच्या रूमवरती. तिथून आता निघालो आहे. आता डायरेक्ट अहमदनगरला स्टॉप घ्यायचा आहे, कारण समोरची चालली आहे ती R15 आपली मित्र आहे तो. त्याचं लगेज बांधायसाठी आपल्याला रोप पाहिजे, इलेस्टिकची. आपले आहेत अशा, पण ती प्रॉब्लेम असा आहे की इलेस्टिक रोप कुठे अवेलेबल होईना झाल्यात. 4-5 गाव आता पाठीमागे गेलेत. सगळं चेक करत आलो आहे, काय कुठं भेटले नाहीत आम्हाला. आता समोर बघायचं, अहमदनगर लागणार. अहमदनगरमध्ये चेक करू. अहमदनगरमध्ये शक्यतो भेटून जाईल असं वाटतंय, कारण अहमदनगर मोठी सिटी आहे. अजून उज्जैन इथनं जवळपास 580 किलोमीटर आहे. अजून लय अंतर तोडायचं आहे. आहिस्ता आहिस्ता जाएंगे, मजे करते हुए, शूट करते हुए. स्टे ट्यून. ही ट्रिप जरा मला 2-3 खर्च एक्स्ट्रा पडल्यात मला ह्या ट्रिपला. माझा हेडफोन पण, माझा बड पण खराब झाला. त्याच्यामध्ये बड मी घ्यायला गेलो पुण्यामध्ये. पहिला गेलो तो सीझन मॉलला काय अवेलेबल झाला नाही. तिथं सीझन मॉलला आपल्याला ॲडॅप्टर मिळून गेला. तरी मेगा म्हणून नशीब ॲपलची 4 ते 5 जवळपास स्टोअर्सला व्हिजिट केली. तेव्हा एका मॉलला, सीझन मॉलला, युनिकॉर्न स्टोअरला, ॲपलच्या स्टोअरला अवेलेबल होऊन गेला. नाहीतर प्रॉब्लेमॅटिकच झालं असतं. शूट करता आलं नसतं, काय नाही. फक्त असंच उज्जैन ट्रिप झाली असती, जाऊन यावं लागलं असतं. आणि DJI ॲक्शन 2चा एक मेजर प्रॉब्लेम असा आहे. पहिली गोष्ट म्हणजे पॉवर मॉड्यूल जे सोबत येतं त्याला चालत नाही, म्हणजे वॉटरप्रूफ नाही आहे. ते वॉटरप्रूफ फक्त कॅमेरा आहे, खालचं पॉवर मॉड्यूल आहे ते वॉटरप्रूफ नाही आहे. त्याच्यामुळे ते पाण्यात चालत नाही, असा प्रॉब्लेम आहे. पाऊस आला की कॅमेरा ऑफ करायला लागतो, काढून ठेवायला लागतो, असा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे DJI ॲक्शन 2ला ओनली ती जी माईक ॲडॅप्टरची जी ॲडॅप्टर आहे Type-C to 3.5 mm, ते फक्त आणि फक्त ॲपलचंच लागते ओरिजिनल. त्याच्याशिवाय दुसरं इतर कुठलं कनेक्टच होत नाही, ॲक्सेप्टच करत नाही कॅमेरा. हा एक मला ड्रॉबॅक वाटला. Type-C कनेक्टर कोणतं पण चालायला पाहिजे होतं त्यांनी, म्हणजे असं हे करायला नाही पाहिजे. काहीतरी स्पेसिफिक काहीतरी त्यांनी कुठला तरी पॉईंट ठेवला असणार आहे, जो फक्त ॲपलला किंवा ॲपलच्या Type-C पोर्टला अवेलेबल असतो असा. आणि ते तेवढ्या एका पिनमुळं, एका छोट्याशा ॲडॅप्टरमुळं पूर्ण डे असा वेस्ट गेला आहे कालचा. शूट नाही करू शकलो. आपल्याला अल्ट्रा वाईड लावायला लागते असं अँगल वाटायला आलं आहे, कारण आपण आत्ता जो लावला आहे तो स्टँडर्ड लावला आहे. स्टँडर्डला हँडल बार नाही दिसत आहे गाडीचा. चेक करू अल्ट्रा वाईडनं, 1 मिनिट. ओके, अल्ट्रा वाईड सुटेबल आहे. अल्ट्रा वाईडनं ॲक्युरेट येते, ॲक्युरेसी आहे सोडा. अल्ट्रा वाईडनं हँडल ओकेमध्ये दिसतोय, काय प्रॉब्लेम नाही. आणि कॅमेरा माउंट पण योग्य ठिकाणी सेट केला आहे.
जबरदस्त असा रोड. अहमदनगरच्या पाठीमागच्या बाजूने बायपास डायरेक्ट शिर्डी धुळे. गाडीचं नंबर प्लेट चेंज करायचं आहे, त्याचा एक प्रॉब्लेम आहे. कारण आपण स्टेट चेंज करणार आहे आणि स्टेट चेंज करायला रेग्युलर नंबर प्लेट चालत नाही. नवीन गाडीला साधी नंबर प्लेट टाकलेली आहे बनवून, ती चालत नाही. गव्हर्नमेंटची ॲथोरायझड जी नंबर प्लेट आहे त्यांच्याकडून जी आपल्याला भेटते नवीन गाडी खरेदी केल्यानंतर ती टाकायची. त्याच्यासाठी गॅरेज शोधाय चालू आहे. गॅरेज शोध मोहीम चालू आहे सध्या. अरे काय विषय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाठीमागचा 11 ट्रॅक्टर एक संघ, ते पण लेवलिंग ब्लेड घेऊन. मोठा प्रोजेक्ट दिसतोय काहीतरी गव्हर्नमेंटचा 100%. पुढे ट्रॅफिक जाम आहे हायवेला एवढं ट्रॅफिक नको रे देवा. हायवेला ट्रॅफिक लागलं लय बोर होते, भयानक बोर होते. आपण आत्तापर्यंत तरी काय असं नियम तोडलेला नाही आपला की ओव्हर स्पीड हाय स्पीड असं काही केलेलं नाही. कंटिन्यू आपण 70 चालू आहे. तुम्हाला असं व्ह्यू दाखवायसाठी माझ्याकडे काय असं हे पण नाही, ड्रोन पण नाही. ड्रोन असता तर एक मस्त व्ह्यू दाखवला असतो तुम्हाला, पण ड्रोन नसल्यामुळं आपण व्ह्यू कॅप्चर करू शकत नाही. आपण कुठं स्पॉटला थांबलो ना स्टॉपला, तुम्हाला मी नक्की हे दाखवतो व्ह्यूज. असं भारी भारी व्ह्यूज दाखवतो मोबाईलवर कॅप्चर करून. सत्तरची स्पीड सगळ्यात बेस्ट, कारण गाडी इकॉनॉमीनं चालते आणि ॲव्हरेज एवढं जी मस्त देते का नाही बस. इकॉनॉमी ॲव्हरेज 70, त्याच्यावरती ओव्हर स्पीड केलं की ॲव्हरेजला फरक जास्त असा नाही. 5.5 लिटर म्हणजे 5 किलोमीटरच्या आसपास फरक पडतो. 5-7 किलोमीटर आणि 5-7 किलोमीटरचा फरक म्हणजे काय चेष्टा नव्हे, नॉट अ जोक. लिटरला 5 ते 7 किलोमीटर म्हणजे जवळपास 10 लिटरला 70 किलोमीटरचा फरक झाला. 10 लिटरची आपली टाकी 70 किलोमीटर 70-80 किलोमीटर, जवळपास 70-80 किलोमीटरला फरक म्हणजे जवळ लय फरक झाला. मस्त नजारा आहे, मस्त एकदम. हा हायवे म्हणजे थोडक्यात असं जन्नतमध्ये आल्यावर वाटायला लागलं. एवढं जबरदस्त रोड आहे ना. नितीन गडकरींनी खरंच मागल्या 5 ते 7 वर्षामध्ये लय काहीतरी लय भयानक डेव्हलपमेंट केली. इकडं मस्त वगैरे रेल्वेचे ट्रॅक, समोर असला रोड क्लासिक. इकडं फॅक्टरी आहे कशाची तरी, कदाचित शुगर केनची नाही, शुगर केनचा सीझन संपलेला आहे. जबरदस्त रोड आहे, जबरदस्त. इथं काय काय लिहिलंय, शिर्डी 76 किलोमीटर, निमलक 0.1 किलोमीटर, नाशिक 155 किलोमीटर. देशी रायडर्स कसे आहेत? त्या रोडला असं वाटायला लागले की जसं काय अटल सेतूवर आले. असला ब्रिज आहे नाही. खरंच या रोडला जेवढं बोलता येईल एवढं कमी आहे, असा रोड आहे. काय ब्रिज आहे रे वा. खरोखर आतापर्यंत मी जेवढं हायवेचं ब्रिज बघितल्यात, गोव्यातला पंजिमचा एक ब्रिज आणि हा
काय बोलण्यासारखं काय म्हणजे असं काय विषयच नाही. असला ब्रिज आहे क्लासिक. आपला सवंगडी कुठं आहे सखा आपला, पाठीमाग कुठं दिसेना. स्पीड थोडंफार कमी केलं पाहिजे. ओके हाय, काय प्रॉब्लेम नाही. आरशामध्ये दिसतोय. लेट्स गो. ओकेच. आपला फ्यूलचा काटा खराब झालेला आहे. अशा पद्धतीने इथं नाग पाळायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला 500 ते 550 किलोमीटरच्या रेंजमध्ये पेट्रोल पंप पकडावा लागणार. फ्यूल परत टाके टँक फुल करावा लागणार. कारण रिस्क नहीं ले सकते अभी हम घर से बहुत दूर है. महाराष्ट्र के बॉर्डर के पास है. समोर आपल्याला लागणार आहे शिर्डी आणि शिर्डीतनं समोर लागणार आपल्याला धुळे. आता 2 रोड दाखवत होतो त्याच्यामुळे तिथं थांबलेलो. पाठीमागून अहमदनगरवरून एक दाखवते आणि हा रोड नाशिक धुळेवरून समोर एक दाखवते. मग अहमदनगर औरंगाबाद जवळ पडतंय का नाशिक इकडं जवळ पडतंय, मला अजून कन्फ्युजनच आहे. पण मला काय माहीत नाही आपल्याला जवळ पडते नाही लांब पडते. डेस्टिनेशन फक्त आपलं ठीक आहे, त्यामुळे काय विषयच नाही. कोणताही रोड नो प्रॉब्लेम. बस जाने का है मतलब जाने का, तो चाहे रोड कौन सा भी. थोडंफार रोडची कामं चालू आहेत त्याच्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम यायला लागले. तर अंतर कठीण झाले. सकाळी 600 किलोमीटर होतं, 640 किलोमीटर होतं सकाळी. आता 540 फक्त आणि फक्त 100 किलोमीटर अंतर पार झाले 3 तासात. 3 तास झालं फक्त ड्रायव्हिंग करतोय आम्ही. फक्त 100 किलोमीटर अंतर पार झाले, फक्त 100. अंतरच तुटन झाले, रोडच ही होईना. आणि इथं मॅपमध्ये पण रोड जरा हे दाखवते, डिले दाखवते. कारण जरा काम चालू असल्यामुळे मॅपमध्ये पण दाखवते लगेच, काय विषय नाही सोडा. महाकालला जायला एवढ्या अडचणी येतील असं वाटलं नव्हतं, पण परीक्षा चालू आहे. आता नंबर प्लेट फक्त लावली म्हणजे नॉनस्टॉप आम्ही जाणार. कुठं आहे गॅरेज? विचारलं पाहिजे. मॅपला जरा यामा शोरूम सर्च करून बघ. चल मग. दादा दिवस का गाडी टाकायला लागलाय रे बाबा. वाईट रे, वाईट धुळ आहे रे. वाईट 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 वाईट. हे कुठलं ठिकाण आहे मला ते पण लक्ष देईना. इकडे काय प्रॉब्लेम आहे कुणास ठाऊक. इकडे पाऊसच नाही झालेला काहीच. क्लिअर खट्ट वाळले सगळं. अरे बापरे, निघलो बाबा ट्रॉफिक मधनं बाहेर. देवा पावलाच रे बाबा. अशा घामाच्या धारा लागल्यात मला. आता थंड वाजायला लागली. अरे काय माणसं आहेत रे. कोण कुठनं पण कसं येते काय. हो अरे काय रे काय चाललंय. अरे थांबा की जरा.
रोड क्रॉस जरा वेळ खाऊन करा, इकडे तिकडे बघून करा. काय डायरेक्ट पळत आडवच. बसवाले तर तिरकी 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 चालू देत. काय आता कंटाळा आलाय, ट्रॅफिकचा कंटाळा आला रे, कंटाळा आला. आयुष्यात एवढं ट्रॉफिक, पुण्यात सुद्धा एवढं त्रास नाही झाला रे, एवढा त्रास झाला इथं. आणि वरनं त्याच्यात जॅकेट घातलेलं आहे, रायडिंग गिअर्स आहेत. अरे रे रे रे, काय सांगायचं आता. वाईट वाईट हाल झाला, वाईट हाल. म्हणजे तसं हाल नाही काय, राईडला मजा यायला लागली. फक्त ट्रॅफिक लागलं की असं होरपळत आहे, चिकन शिजल्यागत शिजतंय आत जॉकेटमध्ये. R15 नंबर प्लेट बसवायची आहे, एक गॅरेज भेटणार, एक गॅरेज. आणि जेव्हा नको असते काय, सगळं ओकेमध्ये असते, तेव्हा सगळं गॅरेज लाईन घालते आतपर्यंत पूर्ण. त्याची दिसते R15 मेट्रो सिटीतला व्हाईट कलर, जबरदस्त कलर दिसतो R15 मॅच होतो. आणि आपला महाकाल ब्लॅक कलर. अपन लेंगे एक दिन हिमालय लेंगे, लेकिन दूसरी कोई नहीं, ओनली हिमालय. हॉटेल मस्त आहे. काय नाव आहे रे हॉटेल? साई शिव मेवाईज, कल्पदीप प्युअर व्हेज. मस्त आहे, शिर्डीमध्ये आहे. एक नंबर जेवण आहे, डिझाईन पण जबरदस्त आहे, पार्किंगला सोय चांगली आहे, जेवण मस्त आहे. आत्ता आपण आहे ना धुळ्याच्या तिथं जरा पाठीमागच्या बाजूला आहे. धुळे नाही, काय म्हणायचं आपलं, शिर्डीच्या पुढच्या बाजूला समृद्धी महामार्गापाशी आहे आपण. समोर आपल्याला दिसतोय मोठा ब्रिज, तो आहे समृद्धी महामार्ग. जबरदस्त असा मॅपमध्ये काय लोकेशन आहे त्याचं, जबरदस्त जबरदस्त. आपण काय हायवेवरती चढणार नाही, आपल्याला हायवे क्रॉस करून पलीकडे जायचं आहे ब्रिजच्या खालून. हा आहे समृद्धी महामार्गाचा एंट्री पॉइंट. क्लासिक असा एंट्री पॉइंट. ब्रिज आतापर्यंत एवढं हायवे फिरलो, कायम ब्रिजच्या खालनं साईडून वर जावा हे असं त्याचं, पण समृद्धी महामार्ग हा जगात वेगळा आहे. हा हे जायचा 4 लाईन आणि पलीकडचा आहे तो यायचा 4 लाईन. हा आहे जायचा 4 लाईनचा ब्रिज ह्या साईडला, इकडच्या बाजूला. आणि समोरचा हा दिसतोय तो इकडच्या बाजूला जायचा ब्रिज आहे. आणि एंट्री पॉइंट एवढे मोठे आहेत, बाप रे बाप. हा आहे जायच्या पॉईंटचा, यायच्या पॉईंटचा खाली उतरायचा साईडचा. हे ब्रिजच्या साईडला हे खाली उतरायला एवढं लांब. ब्रिज जवळजवळ मागं राहायला 400 मीटर. 400 मीटर खाली यायला लागते, तेव्हा आडवं, ते पण उभं नाही. आणि हा आहे, अरे हा 4 लाईनला जास्त आहे, जवळजवळ 4 लाईन 8 लाईन आहे हा. बाप रे बाप. समृद्धी महामार्ग हे भारतातले एक वेगळंच रौद्र हायवे. मॅपमध्ये नुसती डिझाईन बघितली तरी डोकं चालायचं बंद होते की आपण जायचं कुठं नाही आणि यायचं कुठं नाही, समजतच नाही. समृद्धी महामार्गाला आपण मागं टाकलेलं आहे आणि आपण चाललोय आता उज्जैनच्या दिशेनं. उज्जैनच्या दिशेनं प्रहार करतोय आपण.
प्रहार चुकीचा शब्द. तिथं जाऊन नतमस्तक व्हायचं आहे, भले किती मोठा प्रहार असू दे. तिथं जाऊन नतमस्तक व्हायचं आहे. हा हा कसला आहे रोड? नमस्कार मंडळी, आता आपण कुठे आहे? म्यानमार. 5 किलोमीटर. म्यानमारच्या पाठीमाग 5 मनमाडच्या पाठीमाग 5 किलोमीटर. उज्जैनचा आज दुसरा दिवस. लगेच घेऊन चाललोय आता R15 आणि आपली एक्स्ट्रीमवरनं. आत्ता कुठं आहे रे आपण? ते कुठला किल्ला म्हणला? अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी. टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी. त्यामध्ये मला किल्ला दाखवतो. हाय किल्ला, हाय अंकाई आणि हाय टंकाई. एक मिनिट. हा टंकाई आणि हाय अंकाई. किल्ल्याचं काम चांगलं आहे. अजून बऱ्यापैकी भिंती ठेवलेल्या आहेत. इकडे काका बिका चालले शिर्डी हिंडवायला. कवर गेलो. टाकायला लागणार आहे म्यानमारमध्ये. आता तुम्ही बघितला तो होता अंकलाई किल्ला आणि त्याच्यासोबत जो लागून होता तो होता टंकलाई किल्ला. अंकलाई टंकलाई असं 2 किल्ला आहे तिथं. तिथल्या एक आजोबा इथं जनावर हिंदू होते, त्यांना विचारलं. त्यांना पण काय जास्त असं आयडिया नाही त्याच्याबद्दल, इतिहास माहीत नाही. ते पण काय बोलले नाही. त्यांना फक्त विचारलं अजून उज्जैन किती किलोमीटर आहे किंवा काय. आता आपल्याकडे मॅप आहे सोडा, तसं काय विषय नाही. पण जुन्या लोकांशी बोलणं जरा वेगळं पडतं, भारी वाटतं. ते म्हणले उज्जैन अजून जवळपास 400 किलोमीटर आहे. मॅपमध्ये पण 405 किलोमीटर दाखवलं. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला रात्री 10 किंवा 11 वाजतील पोचायला, कंटिन्यू जर अंतर तोडत गेलो तर बघूया. त्यांचं म्हणणं योग्य ठरतंय की आपण त्याच्या आधीच पोचतोय, बघायचं. आयडिया आपल्याला पण नाही आहे, कारण आपण फर्स्ट टाइम चाललोय उज्जैनला, ते पण बाय बाईक. ही जी ट्रिप आहे ना, ही लाईफमधली एक टर्निंग पॉईंट असलेली ट्रिप ठरणार आहे. कारण एवढा जी कॉन्फिडन्स आत्ता माझ्याला आला आहे ना, मला आला आहे ना, मी आता एवढा अंतर तोडू शकतो असं मला वाटत नव्हतं. मला त्रास होईल असं वाटायचं, मला लई त्रास होणार असं वाटायचं. पण धाडस करून मी निघलो आहे आणि आता जवळपास 488 किलोमीटर पार झाले. पण अजून कंटाळा म्हणून काही नाही, एकदम रिलॅक्स आहे. फक्त पाय जरा पेंढऱ्या जरा दुखायला लागल्यात, पण असं काय कंटाळा म्हणून नाही. आणि गाडीनं जबरदस्त साथ दिलेली आहे. गाडीनं ब्रेकिंगला वगैरे लय मदत केलेली आहे. आज ब्रेकिंग जबरदस्त, सिस्टम बेस्ट आहे. एक्स्ट्रीम 160Rचा आज प्रूव्ह करून दाखवला आहे गाडीने. फक्त कंपनीनं एक चेंज केला पाहिजे. ही सिंगल चॅनल ABS आहे ना, हे डुअल चॅनल ABS द्यायला पाहिजे. तेवढा एक चेंज इम्पॉर्टंट आहे या गाडीमध्ये. कारण ह्या गाडीला पिकअप आणि स्पीड ॲव्हरेजली आहे, जास्त आहे, भरपूर आहे. 150 cc सेक्टरमधली पॉवरफुल बाईक आहे पण.
शहाड असा नजारा आहे घाटात, मज्जा. मस्त घाट आहे, मस्त म्हणजे खरंच कडक घाट आहे. भारी वाटायला लागले घाटात. खरं सांगू, ह्याला म्हणतात ड्रायव्हर. माझं 70चं स्पीड आहे, कंटिन्यू घाट आहे, घाट चालू होता, घाट अखंड संपलेला आहे. कंटिन्यू माझं 60-70 स्पीड आहे. मला अजून ओव्हरटेक बसलेला नाही आहे कंटिन्यू. आणि कंटिन्यू लेन सोडून बाहेर नाही. ॲक्युरेट लेन म्हणजे लेन. माहीत नाही कोण आहे, भावाला मानला. यंगस्टर आहे, पोरगा आहे, 25 ते 30 वर्षाच्या रेंजमध्ये असं. मांडलं, भावाला मांडलं. लेन सोडून बाहेर नाही, 40 पटी कंटिन्यू. आणि कंटिन्यू 70-80 स्पीड. वा, वातावरण मस्त आहे. क्लायमेट क्लिअर झालंय, पाऊस पडून उघडलाय. इकडं आता सध्या इथं नाही पडलेलं, पाठीमागं पडून उघडलाय. आता आपण चहा पिऊन सध्या पुढे चाललोय उज्जैनला. आता आपण इंदोरच्या जवळ आहे. याला म्हणतात खरं ड्रायव्हिंग. अरे नाही म्हटलं तर 100 फुटाला जास्त आहे. आणि एका त्या ट्रकला एवढं ट्रॅफिक जाम आहे. पण खरं ड्रायव्हिंग त्याला म्हणतात. बाप, खरा ड्रायव्हर तो, किंग ऑफ ड्रायव्हिंग लाईन. काय रोड आहे रे, आई शपथ. असं वातावरण बघायला नशीब लागते, नशीब. पोरं क्रिकेट खेळायला लागल्यात घाटात. NH स्टेट हाय, नॅशनल हायवेला लागून मोठं ग्राउंड आहे. कंटेनरवाले काय लाईन घेतात रे बाप. लेन सोडत नाहीत, कंटेनर लेन सोडत नाही. 40-50च्या स्पीडला. याला म्हणायचं ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंगचं कौशल्य कोणाकडे पण येत नसतं. खरं आहे रे, काय जर म्हटलं तर खरं. एवढं मस्त क्लायमेट आहे, एवढं मस्त वातावरण आहे. आणि आपण त्याच्यात चाललोय उज्जैनला, महाकालेश्वरला. महाकालेश्वर. उज्जैनपाशी झाशी जवळच आहे असं मला ऐकण्यात आले. बघू, आपण तिकडे पण जायचा प्रयत्न करू. पण जायला सुटते नाही. अरे दगड कोणी टाकलाय रे बाबा, रोडच्या साईडला आहे सोडा, पण तरी पण रिस्क आहे. आता थांबलो असतो पण मागं ट्रॅफिक जाम आहे. मागं आपल्या ते लय हाय लोडेड JCB असलं फायरिंग पडायला लागले त्याचं, त्या ट्रकचं, कंटेनरचं. त्याच्या पुढं कसं ब्रेक मारायचं, कसं उभं राहायचं. गोळा आहे ते पोटात. आपला नाद करायचा नाही. मराठी गाणी असली नाही मस्त वाटते. काय लोड आहे रे, भयानक लोड आहे. भयानक लोड आहे, भयानक.
किती मस्त वातावरण आहे. क्लायमेट खरोखर न विसरण्यासारखा क्लायमेट आहे. महाकाल मला अजून काय काय दाखवणार आहे. माझ्या जिंदगीतली पहिली स्टेट बदलून बाहेर मी राईड करायला लागलो, महाराष्ट्र सोडून बाहेर. ते पण आपल्या महाकालवरनं 160R वर. आपली कुठली मोठी गाडी नाही किंवा काय नाही, आपली बाईक 160R म्हणजे 163cc आहे. ठीकठाक कम्फर्ट आहे, ठीकठाक पॉवर आहे, ठीकठाक ॲव्हरेज आहे. आज काय ओव्हर पण काय नाही, काहीच ओव्हर नाही किंवा काय नाही. तरी पण आपण त्याच्यावर एवढं अंतर क्रॉस करू शकतोय. मग मोठ्या गाड्या असतील तर आपण काय काय करू शकतो. काय ब्युटिफुल सनसेट आहे रे. वा 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 वा. जर कोणी मित्रमैत्रिणी माझ्या येणार असतील तर त्यांना नक्की सांगणार इकडून जावा, या रोडनं जावा, इथं चहा चांगला मिळतो, इथं जेवण चांगलं मिळतं, सगळं सांगणार. मस्त सांगणार. आणि आज आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलेलो शिर्डीमध्ये, कल्पदीप हॉटेल कल्पदीप. तिथं त्यांनी काळा दालच्या असं काहीतरी त्यांनी दिलं. काळा रस्सा का असं काहीतरी होतं, काला रस्सा असं काहीतरी होतं. शेवग्याची शेंगाची आमटी होती आणि ती ग्रेव्हीमध्ये होती. एवढं जे क्लासिक होतं ना, बास लय भारी लागलं. आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी कडक. जर कोणी येणार असेल तर नक्की तिथे जाऊन जेवण करा. नजारा असावा तर असा. खतरनाक सनसेट प्लस असा नजारा, अजून काय पाहिजे आयुष्यात. मजा आहे मजा. आणि विदाउट ट्रॉफिक, नॅशनल हायवे. तुम्ही फक्त राईडची मजा आहे घ्या. काय वातावरण आहे रे, कूल एकदम मस्त खरंच. आता मी येत आहे म्हणून मी असं म्हणतोय, तुम्हाला तसं फील येणार नाही. कारण हे आता मी स्वतः अनुभवायला लागलो. थंड वारं सुटले, लाल ढग झाले, एकदम मस्त असं एकदम मंद असा अंधार आहे. उजेड प्रकाश, मंद असा प्रकाश आहे. थोड्या वेळात अंधार होईल. त्यानंतर काय मी शूट करू शकणार नाही. त्यानंतर डायरेक्ट मी उज्जैनमध्येच काय फुटेज रेकॉर्ड करता आली तर करतो. कारण जरा लेट होणार आहे. आता वाजल्यात 7:20, 7:20 झाल्यात. आणि अजून आपण उज्जैनपासून 204 किलोमीटर लांब आहे. 200 किलोमीटर अंतर तोडायला किमान 4 तास दाखवतंय मॅप, गुगल मॅप अनुसार. पण माझ्या हिशोबानुसार आपण तोडीन 3 तासाच्या आसपास तोडीन. पण आता वाजले 7:20, त्याच्यामुळे 10, 10:30, 11 पण वाजू शकते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवण करायला आहे अजून, त्याच्यामुळे 4 तास ॲक्युरेट पण होऊ शकते. बघू मग कसं होतंय. सौरभ दादा इथं थांबलेले आहेत. हा होय, करेक्ट 201. करेक्ट 201. 50-80 गेलं तर 50-50 कव्हर होणार. कारण मध्ये परत सिटी लागली नाही इंदोर, ट्रॅफिक मध्ये भरपूर वेळ जाणार. होय, इंदोरला ट्रॅफिकमध्ये लय वेळ जाणार. झाले आता शूट पण बंद करणार आहे. कारण आता कॅमेऱ्यात पण काय दिसून झाले. पाणी पिऊया, हो तिथं पाणी.
गाडी चालवायला मजा येते ना. काय दुखत नाही काय नाही म्हणलं मजा आलं. ओके, एक मिनिट तुम्हाला दाखवतो लुक सध्या आमचा. टोल्स कसे आहे आम्ही आता पोचायला आम्हाला वेळ होणार आहे. त्याच्यामुळे पोचायला वेळ होणार असल्यामुळं रेकॉर्ड काय करू शकणार नाही. तर डायरेक्ट उद्याच भेटू आपण. उद्या होता डायरेक्ट ह्यालाच बघायचं आपण. उज्जैनचं फुटेज घ्यायची मस्तपैकी. स्टे ट्यून.